हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि त्याचबरोबर आज माझ्या मुलाचा बर्थडे देखील आज आहे. आज बर्थडेचं सेलिब्रेशन हे कसं होणार आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा ही मी कशी करणार हे तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर सकाळी सकाळी मी छान असा चहा बनवला. सकाळी सकाळी चहा बनवून पिल्यानंतर अगदी फ्रेश वाटते आणि आपल्या दिवसाची सुरुवातही खूप छान होते. अशा प्रकारे मी चहा पिला. त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. देवपूजा करताना मी सर्व देवास छान असे पितांबरीने घासून घेतले. आज चला तुम्हाला संपूर्ण देवघरात देव पुढे दिसणार आहे. मी संपूर्ण छान असे सर्व देव पितांबरीने ते घासून घेत आहे. पितांबरीने देव घासल्यानंतर अगदी देव छान असे उजळून निघतात आणि खूप छान असे देव दिसत आहे. त्यानंतर मी देवपूजा करण्यासाठी देवघरात सर्व देव मांडले आणि सर्व देवांना छान असा अष्टगंध लावून घेतला. अष्टगंध लावल्यानंतर देव अगदी छान दिसत होते. त्यानंतर मी छान असं सर्व देवांना हळदी कुंकू देखील लावून घेतले. त्यामुळे अगदी प्रसन्न वाटते आणि असं काही कार्यक्रम असला की घरातील वातावरण हे खूप प्रसन्न आणि आल्हाददायक होतं. त्याप्रमाणे मलाही खूप छान आणि प्रसन्न वाटत होते. मी छान अशी देवपूजा करून घेत आहे. देवपूजा करताना मी सर्वप्रथम देवाचा दिवा लावला होता आणि तो जरासा साईडला ठेवला होता. त्यामुळे तो दिसत नाही आहे. मी देवाचा दिवा लावूनच दररोजच्या देवपूजेची सुरुवात करते. त्यानंतर मी अन्नपूर्णा वातेमध्ये तांदूळ देखील टाकले. अशा प्रकारे छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि खूप असे छान देव दिसत आहे. असं वाटतं की बघतच राहावं. त्यामुळे घरातले वातावरण ही खूप प्रसन्नदायक होतं. अशा प्रकारे छान अशी माझी देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मी लगेचच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची तयारी केली. दिवसभर पूजा राहते त्यामुळे छान असं वाटतं. मग मी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा करताना सर्वप्रथम मी दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर मी दिव्याला हळदी कुंकू वाहिले. हळदी कुंकू वाहिल्यानंतर मी थोडेसे तांदूळ देखील वाहिले आणि फूल देखील वाहिले. आपण कुठल्याही पूजेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करतो त्याप्रमाणे मी दिवा लावला. त्यानंतर महालक्ष्मीच्या फोटोला हार घातला आणि नंतर मी गणपतीची पूजा करून घेतली. आपण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपतीने देखील करतो. अशा प्रकारे गणपतीची देखील पूजा केली. गणपतीला दुर्वा वाहिली. त्यानंतर मी असे अष्टकमल दल काढले. अष्टकमल दल काढणे हे खूप शुभ असते. त्यामुळे छान मी असे अष्टकमल दल काढून घेतले. त्यानंतर मी तांब्याचा कळस ठेवला. कळसामध्ये मी 1 रुपयाचं नाणं, फूल आणि सुपारी टाकली आणि छान असा कळसाची स्थापना केली. कळसाची स्थापना केल्यानंतर मी देवीला हळदी कुंकू वाहिले आणि देवीला नमस्कारही केला. त्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची ही पूजा केली आणि छान अशी धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर घरातील वातावरण असे एकदम प्रसन्न वाटत होते. त्यानंतर मी महालक्ष्मी मातेच्या व्रताची कथा वाचली. त्यानंतर संध्याकाळी मला
ऋतुराजच्या बर्थडेसाठी केक आणायचा होता. त्यासाठी मी मॉन्जिनीसच्या शॉपमध्ये गेले. ऋतुराजला मॉन्जिनीसचे केक खूप आवडतात, त्यामुळे मी मॉन्जिनीसमध्ये केक घेतला. त्यानंतर त्याला एक टी शर्टही घेतला. मुलांचा बर्थडे म्हटलं की त्यांना नवीन कपडे पाहिजेच. दिवाळीला मुलांना कपडे घेतले होते, तरी पण आता मी त्याला एक नवीन शर्ट आणला. त्यानंतर घरी आल्यानंतर मी वरण भात, भाजी, बटाट्याची भाजी आणि पुरी केली. छान असा देवीला नैवेद्यही दाखवला. आता मला ऋतुराजच्या बर्थडेचंही सेलिब्रेशन करायचं होतं. ऋतुराजचे पप्पा हे बाहेर ड्युटीला असल्यामुळे बर्थडेचं सेलिब्रेशन आम्ही अगदी छोटं आणि साधं सिंपल करणार होतो. त्यानंतर मी देवीची आरती देखील केली. त्यानंतर मी इथे ऋतुराजचं छान असं औक्षण करून घेतलं. माझ्यानंतर त्याच्या दीदीनेही त्याचं औक्षण केलं. औक्षण चालू असतानाच त्याच्या पप्पांचा फोन आला आणि त्याच्या पप्पांचा फोन पाहून ऋतुराज खूप खुश झाला. मुलांना पप्पांचा फोन आला की मुलं खूप खुश होतात. अशा प्रकारे आम्ही छान असं हॅपी बर्थडे ऋतुराज, हॅपी बर्थडे ऋतुराज, हॅपी बर्थडे ऋतुराज, हॅपी बर्थडे टू यू. केक कट केल्यानंतर ऋतुराजला असं काही सरप्राईज भेटलं की ते पाहून ऋतुराज खूप खुश झाला. ऋतुराजला त्याच्या आत्या आणि मामांनी ब्लिंकिटवरून छान अशी गाडी बुक केली होती आणि ती गाडी नेमकी बर्थडेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आली. ते पाहून ऋतुराज खूप खुश झाला. त्यानंतर छान छान असं ते गाडी त्यांनी संपूर्ण खोलून बघितली. गाडी खोलल्यानंतर ऋतुराज खूप खुश झाला. त्यानंतर आत्या मामाचा फोन आला आणि आत्या मामाला त्यांनी थँक्यू बोलला आणि आत्या मामाने त्याला वाढदिवसाच्या छान अशा शुभेच्छा दिल्या. आमचं सर्व बोलणं झाल्यानंतर आता आम्हाला जेवण करायचं होतं, त्यामुळे आता आम्ही जेवण करणार आहोत. तुम्ही सर्वजण या जेवायला. आत्ताच आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी जेवण करत आहे. तुम्ही पण सर्वजण या जेवायला. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.